नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, MH न्यूज चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। महाराष्ट्र राज्यातील सर्व दिव्यांग, निराधार, ज्येष्ठ नागरिक व विधवा पेन्शन घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी शासनाकडून एक अत्यंत तातडीची आणि महत्त्वाची सूचना आली आहे। जर तुम्ही संजय गांधी निराधार अनुदान योजना किंवा श्रावणबाळ योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला तुमचे मानधन सुरू ठेवण्यासाठी काही कागदपत्रे जमा करणे अनिवार्य झाले आहे। ही कागदपत्रे कोठे आणि कधीपर्यंत जमा करायची याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, शासनाने 31 मार्च 2026 पर्यंत कागदपत्रे जमा करण्याची मुदत दिलेली आहे। ही शेवटची संधी आहे। तुम्हाला तुमच्या जवळच्या तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार विभागामध्ये खालील कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती जमा करायच्या आहे। त्यामध्ये दिव्यांग बांधव असेल तर UDID कार्ड, अपंगत्व ओळखपत्र झेरॉक्स ही द्यायची आहे। मेडिकल सर्टिफिकेट, वैद्यकीय प्रमाणपत्र झेरॉक्स द्यायची आहे। बँकेला लिंक असलेला आधार म्हणजे झेरॉक्स द्यायची आहे, म्हणजे आधार कार्डची झेरॉक्स द्यायची आहे। पॅन कार्डची झेरॉक्स द्यायची आहे आणि बँकेच्या पासबुकची झेरॉक्स तुम्हाला जमा करायची आहे। तसेच रेशन कार्डची झेरॉक्ससुद्धा द्यायची आहे। लक्षात ठेवा, ही सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडून 31 मार्चच्या आत जमा करणे आवश्यक आहे। मित्रांनो, आता प्रश्न असा येतो की ही कागदपत्रे पुन्हा का मागवली जात आहे? तर मित्रांनो, शासनाकडून तुमच्या सर्व कागदपत्रांची OTP व्हेरिफिकेशन केले जाणार आहे। याचा अर्थ तुमची माहिती अधिकृतरित्या पोर्टलवर अपडेट केली जाईल। जर तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर भविष्यात तुमचे पेन्शन किंवा मानधन थांबण्याची शक्यता नाकारता येणार नाही। त्यामुळे वेळेत कागदपत्रे जमा करून आपली पेन्शन सुरक्षित करा। राज्यातील सर्व दिव्यांग आणि ज्येष्ठ बांधवांनी ही गोष्ट गांभीर्याने घ्यावी। 31 मार्च 2026 ही शेवटची तारीख आहे, हे विसरू नका। ही माहिती तुमच्या संपर्कातील इतर लाभार्थ्यांना सुद्धा नक्की पाठवा, जेणेकरून कोणाचेही नुकसान होणार नाही। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच सरकारी अपडेट्ससाठी MH न्यूजला आत्ताच सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।